तुळजापुरातील रेस प्रकरणातील नैतिकता स्वीकारून राणा जगजितसिंह पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी ॲडव्होकेट धीरज भैया पाटील यांनी केली आहे आणि तुळजापुरातील रेसमधील आरोपींना मोका लावावा अशी मागणी केली आहे। या ठिकाणी माननीय नगराध्यक्ष रोसकर यांनी धीरज पाटील हे पराभवाच्या कारणाने वैफल्यग्रस्त आहेत आणि बिनकामाची बडबड त्या ठिकाणी ते करत आहेत असे नमूद केले। कोणी एखादा आमदार साहेबाच्या खुर्चीला खुर्ची लावून जर बसत असेल आणि फोटो काढत असेल तर तो भाजपचा कार्यकर्ता असू शकत नाही असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं। मला या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सांगावंसं वाटतंय, ह्या तुळजापूर ड्रग्ज रॅकेटमध्ये 2-3 दिवसापूर्वी चार्जशीट दाखल झाली आणि गोपनीय नावं समोर आली। त्यामध्ये प्रामुख्याने माजी नगराध्यक्षांचे पती माजी नगरसेवक विनोद पिटू गंगणे, माजी नगराध्यक्ष प्रभारी नगराध्यक्ष बापू कने, पंचायत समितीचे उपसभापती शरद जमदाडे आणि नळगुपचे ठाकूर म्हणून कोणतरी आहे, असे अनेक नावं मुख्य आरोपी म्हणून पुढे आलेली आहेत। का आलेली आहेत? ज्या अर्थी पोलीस यंत्रणांनी चौकशी अंती त्यांचे ज्यावेळेस CDR तपासले असतील, कॉल रेकॉर्डिंग तपासले असतील, त्यांचे बँक खाते तपासले असतील, त्या अर्थी त्या ठिकाणी नावं आलेली आहेत। मी माजी नगराध्यक्षांना सांगू इच्छितो की नक्कीच या ठिकाणी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झालेला असेल, पण मी स्वाभिमानानं लढलो त्या ठिकाणी आणि सर्वसामान्य जनतेनं निष्ठेनं मला 96,000 मतं या ठिकाणी मला दिलेली आहेत। मला कुठलाही पैसा खर्च न करता मिळालेली जी मते आहेत ती स्वाभिमानाची आणि निष्ठेची मतं आणि प्रामाणिकतेची मतं मिळालेली आहेत। त्यामुळे वैफल्यग्रस्त राहण्याचं कारण नाही, मी पहिल्यांदाच लढलो या ठिकाणी, परंतु आत्मविश्वासानं आणि निष्ठेनं आणि या ठिकाणी लढलेलो। आज ते आरोप करत असताना आम्ही शहानिशा करून या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेत आहोत की ही जी काही मंडळी आहेत ही भाजपच्या संबंधित आहेत का नाही। आज पत्रकार परिषद मी घेतली आहे, तुम्ही पत्रकारांना विचारू इच्छितो की ही मंडळी कोणाच्या संबंधित आहेत, कोणत्या पक्षाच्या संबंधित आहेत, कोणत्या राजकीय पुढाऱ्याच्या संबंधित आहेत, ते आपण सर्व जाणता। गेल्याचा आवाज आम्ही उठवण्याचं काम करत आहोत। लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपल्याकडे बघितलं जातं। आपण या पत्रकारितेचा तिसरा डोळा उघडणं गरजेचं आहे, त्यानंतरच या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटेल। आज हे व्यसनाचं तीर्थक्षेत्र आहे म्हणून ओळखलं जाऊ नये, हे धार्मिक तीर्थक्षेत्र आहे। आई तुळजाभवानीचं वास्तव या ठिकाणी झालेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी आशीर्वाद घेतलेली आई तुळजाभवानी आहे। आज या सर्व प्रकारच्या या ड्रग्ज प्रकरणामुळे आज जी हानी झालेली आहे याची नैतिकता स्वीकारून या ठिकाणी राणा जगजितसिंह पाटलांनी या ठिकाणी आमदारकीचा राजीनामा द्यावा ही मागणी आम्ही या ठिकाणी करतो। या 5 वर्षाचा आलेख जर बघितला तर हीच मंडळी त्यांच्या बरोबर आहे। आज तुळजापूरचा विकास मागील काळामध्ये स्वर्गीय विलासरावजी देशमुखांनी पण केलेला आहे, त्याची कामं अर्धवट आहेत। आज नगरपालिकेची कामं अर्धवट त्या प्राधिकरणाची तशीच ठेवलेली आहे, तशीच बिलं उचलली गेलेली आहेत। 108
124 भक्त निवास काय अवस्था झाली आहे तुम्ही बघा. सर्व फर्निचर या ठिकाणी अस्ताव्यस्त आहे, चोरीला गेलंय, सगळ्या काचा फुटलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी या सर्व प्रकरणाची जबाबदारी घेऊन या ठिकाणी राणा जगजितसिंह पाटील यांनी स्वतः आपल्या नैतिकता स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा ही मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत.